राज्यातल्या प्रशिक्षित युवकांना हे सरकार वाऱ्यावर सोडत आहे। मग निवडणुकीच्या अगोदर हे काय चॉकलेट होतं का? म्हणजे निवडणुकीच्या अगोदर आम्हा युवकांना कायमस्वरूपी रोजगाराचं चॉकलेट दिलं गेलं आणि आम्हाला फसवलं गेलंय। म्हणून या सरकारचा निषेध व्यक्त करत आम्ही आज चॉकलेट मोर्चा काढलोय। आम्हाला चॉकलेट नको, आम्हाला रोजगार हवा। आम्हाला चॉकलेट नको, रोजगार हवा। अरे आम्हाला चॉकलेट नको, रोजगार हवा। चॉकलेट नको तर आम्हाला रोजगार हवाची मागणी आहे। ते शिवसेनेने आंदोलन केलेली आहे। कॅमेरामन सुनील तेजस मंत्री जय महाराष्ट्र नागपूर। सरकार बसलाय खुर्चीवर, युवक उतरला रस्त्यावर। सरकार बसलाय खुर्चीवर, युवक उतरला रस्त्यावर। चॉकलेट देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो। एक वर्षापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणीला खुश केलं आणि लाडक्या भावाला खुश करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आणि या प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून 1,75,000 युवकांना प्रशिक्षण दिलं गेलं। 11 महिन्याचा प्रशिक्षणाचा कालावधी संपून आता 2 महिने झालेले आहेत, पण आता ह्या प्रशिक्षित झालेल्या युवकांना कुठलाच रोजगार देण्याची भाषा हे सरकार बोलत नाही। मग तुम्हाला सत्तेवर येण्यासाठी राज्यातल्या युवक युवतींना तुम्ही फसवलात का? हे आम्हाला तुम्ही चॉकलेट दिलात आणि हे चॉकलेट आम्हाला नको आहे। आता आम्हाला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ पाहिजे। बेरोजगारीची झळ संपूर्ण राज्यातल्या युवकांना बसत आहे। बेरोजगारीनं राज्यातला युवक होरपळला जातोय। 2 युवकांनी आत्महत्या केलेल्या आहेत, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर मधल्या। आता किती युवकांच्या तुम्ही आत्महत्या, कुणाची किती युवकांचे जीव तुम्ही घेणार आहात? म्हणून सरकारला या मोर्चाच्या माध्यमातून, चॉकलेट मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सांगतोय, जर आम्हाला तुम्ही कायमस्वरूपी रोजगार देण्यासाठी जर टाळाटाळ केलं तर तुम्हाला आम्हाला सत्तेवर बसवता येते आणि तुम्हाला सत्तेवरून खाली खेचता पण येते। तुम्हाला येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये फिरणं मुश्किल करू। त्याच्या अगोदर राज्यातल्या युवकांना कायमस्वरूपी रोजगार आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ केली पाहिजे, अशा प्रकारची मागणी घेऊन आज आम्ही विधानसभेवर हिवाळी अधिवेशनावर नागपूरमध्ये मोर्चा काढलाय। मी बालाजी पाटील चाकूरकर, हे तुकाराम बाबा, प्रकाशदादा साबळे, अनुप सर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आम्ही काढलो। एक साल पहले जो विधानसभा का राज्य में चुनाव हुआ, वो चुनाव के पहले राज्य के युवाओं को प्रशिक्षण देने के बहाने से एक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना लाई गई और ये युवा प्रशिक्षण योजना के माध्यम से 1,75,000 युवाओं को प्रशिक्षण दिया गया। 1,75,000 युवाओं का प्रशिक्षण 2 महीने पहले खत्म हुआ है। अभी उनको प्रशिक्षित युवाओं को क्या रोजगार देने वाले क्या नहीं, इसलिए हम 17 आंदोलन किए, मोर्चे निकाले, अनशन किया गया। लेकिन ये राज्य सरकार की मंशा अच्छी नहीं है। बेरोजगारों को, युवाओं को रोजगार देने की मंशा नहीं है। इन्होंने चुनाव के पहले हमें युवाओं को रोजगार का चॉकलेट दिया गया। हमारे को कायम स्वरूपी रोजगार भी चाहिए और मानधन में मानधन हमारी दुगनी करनी चाहिए। ये डिमांड लेकर नागपुर हिवाली अधिवेशन के विधानसभा के ऊपर हमने चॉकलेट मोर्चा निकाला है। अरे हमें चॉकलेट नको, अरे चॉकलेट नको। या नमस्कार। अरे यार, नमस्कार नमस्कार।